हॅलो नमस्कार मंडळी, गुड आफ्टरनून सर्वांना. तर आज थोडा उशीर झालेला आहे मला ब्लॉग स्टार्ट करण्यासाठी. सगळ्यांनी कंटिन्यू ब्लॉग बघत राहा. खूप दिवसानंतर आज मी ब्लॉग स्टार्ट करते आहे, तर कोणी स्किप करू नका. माझा ब्लॉग सर्वांनी लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हाईप द्यायला विसरू नका बरं का. तर मस्त अशी म्हणतात ना, मॉर्निंग तर नाही आहे, कारण हे बघा खोटं नाही बोलत आहे मी. दिसतात बघा, गड्यात वाजलेत 12, म्हणून शुभ दुपार झालेली आहे, आफ्टरनून झालेला आहे. आणि इकडे माझे पिल्लू इकडे काय बघा, खेळते 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 दिसते तुम्हाला. हो याच्यावर बसली आहे इकडे बसले दिसते. आणि टोमॅटो खाण्यासाठी दिसते तुम्हाला. हे बघा काही घाण करून ठेवले बघा इकडे. बघा काही विचारूच नका, रोज स्वच्छ करते, साफ करते बघा सर्व. आता लादी वगैरे सर्व मी ना, सर्व म्हणतात ना, लादी वगैरे सर्व काम केलंय. आणि मॅडमने इथे बघा आमच्या काय केलंय दिसते तुम्हाला. हे बघा हे बघा, आज साडीचा माझा बॉक्स होता ना, त्या बॉक्सला बघा कसं केलंय दिसते. हे बघा असं सर्व केलेलं आहे तिने सर्व. म्हणजे नका काय बोलायचं ना हिच्यासमोर, मला काय खरंच काय कळत नाही आहे. आणि शिवून एक फोटो काढू द्यायचो मला. फोटो काढूया. इथे 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 अशी 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 बघ, अशी आधी खांद्यावर नाही, इथे इथे राहते फोटोमध्ये. इथे 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 दिसते तिथे इथे 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 समोर बघ. समोर बघ ना ग पिलू, तिथे बघ समोर. ओ खूप हुशार झाले, विचारूच नका. माहिती आहे बघा कपडे वगैरे सुकतात सर्व इकडे, आणि सर्व कामं नुसती वैताग आला. हे बघा ते बघा दिसते तुम्हाला, त्या बिल्डिंगचं बघा काय करून ठेवलं आहे पूर्ण. ते बघा दिसते ते बघा, त्यांची पण कामं चालू आहेत ते बघा त्या साईडला असं. ते बघा आणि हे सर्व चालू आहे सगळीकडे, काही विचारूच नका. आणि एवढं सगळं धूळ वगैरे येते ना घरामध्ये, प्रचंड पलीकडे सगळं ह्याच्या काय सांगू तुम्हाला. आणि चेतनने बघा सर्व वगैरे केलं आहे आत्ता, सर्व इकडचं वगैरे हे पण केलं आहे चेतनने. सगळे मिरर वगैरे जरा पुसून काढले त्याने. आणि चेतन घरी त्याचं काम करतोय वाटतं ते बघा. जरा रांगोळी पण घालायची मला अजून, ते पण राहिलेलं आहे. या डब्याला सांगते चेतनला तिकडे बाहेर ठेवून दे, इकडे हे सोसायटीवर. हे दिसते तुम्हाला, ही अशी कामं असतात. हे बघा संडेला वगैरे, हे बघा सुट्टीच्या दिवशी तर वेळ कुठे जातो ना आम्हाला समजत नाही. आज सगळी मीटिंग वगैरे होती, सर्व आले होते. आणि मग त्यानंतर हे सर्व घेऊन बसलाय चेतन सकाळपासून. काय विचार ना असं सर्व. आणि बघू आज जमलं तर हे वगैरे सर्व आहे ना काढून टाकायचा प्रयत्न करते, नाहीतर मग जर आज नाही जमलं तर मग नंतरच असा विचार केला. हे बघा हे सर्व आज काढून टाकणार आहे मी. हे सर्व जे काय आहे ते ठेवते, कारण काय नाही सर्व वाट लागली झाडांची वगैरे, काहीच होत नाही. विचार करा ते झाडांना काय आता करणार बघा, त्याचा घेऊन उपयोग आहे त्यांचा. हे बघा यांना पण कलर लावला त्यांनी, जरा सांभाळून म्हणून. कढीपत्ता तर ठेवला तर ठेवते, पण तो पण आता हे बघा काय राहिला नाही त्याच्यामध्ये. हे बघा थोडासाच राहिला. हे बघा असं कढीपत्त्याला ठेवेन, बाकी सर्व आहे ना जाऊ द्या, सर्वच काढून टाकणार. आणि तुम्हाला माहिती आहे हे झाडं कसली आहेत, ती करवंद असतात ना, करवंद आपण जी गावावरून आणली होती करवंद, गेल्या वर्षी खाल्ली होती ना, त्या बिया टाकल्या होत्या त्याच्यामध्ये वाटतं चेतनने. ती रुजली आहेत बघा, ती करवंदाची झाडं आहेत. हां करवंदाची झाडं आहेत ती, तिथे लावायला पाहिजे सोसायटीमध्ये. पण त्याला मला असं वाटतं पाणी लागतं त्यांना. आणि चला मी दाखवते. वाव इकडे बघा मी काय करते दिसते तुम्हाला. हे बघा ॲक्च्युली भजीच आहे ही, पण मी असं ह्याच्यावर केली आहे. दिसते का हे बघा, हे बघा असं पण मी केलेली आहे. मग मला अशी आवडते त्या भजीपेक्षा अशी. तर मस्तपैकी अशी छान अशी त्यांना असं भाजायचं. हे बघा आणि याच्यामध्ये बघा राईस बनवला आहे आज, खूप एकदम म्हटलं साधं सोपं. आणि ही कढी बनवली आहे बघा, दिसते ताकाची कढी, एकदम साधी सिम्पल आणि सोप्या पद्धतीने कढी बनवलेली आहे मी आज. तर म्हटलं चला लवकर लवकर छानपैकी म्हटलं जरा आवरून घेऊया. हे जरा अजून चांगलं व्यवस्थित भाजू द्या. हे बघा ह्याला भाजायचं आहे अजून व्यवस्थित चांगलं, आहे ना. भाजलं कांदा वगैरे, कारण ते चण्याचं पीठ आहे ना त्याच्यामध्ये, भाजलं तरच ते मग कसं चांगलं लागणार हो, नाहीतर मग काय. हे बघा आणि जरा भांडी वगैरे आहेत ती सर्व जरा घासून वगैरे घेते अशा प्रकारे. जरा बाकी सर्व आवरले थोडंफार. चेतनला सांगते हे इथे खा म्हणून. हे बघा ठेवलं होतं ना थोडं, सांगते खायला. अनामिकाला सुद्धा द्यायला. अनामिकाला जरा हे केलं होतं, काय म्हणतात ते, हे दिलं होतं अनामिकाला खाण्यासाठी. आणि हे तूप जरा गरम केलं होतं. हे बघा गरम केलं होतं काल, पण झालंय बघा कसं ते थोडंसं उरलंय ते ठेवलंय. आणि ह्या बॉटलमध्ये भरून ठेवलंय बघा, दिसते तुम्हाला ह्याच्यामध्ये तेवढं उरलेलं आहे. ते असं मी चपातीला वगैरे लावण्यासाठी किंवा मग असं चपातीला लावून वगैरे खाण्यासाठी असं ठेवलंय त्याच्यामध्ये. ते म्हणजे उगाच परत कशाला बॉटल भरायला ना. शॉर्टकट ठेवलंय शॉर्टकट. तर चला जरा हे जरा आवरून घेऊया मस्तपैकी काय. आणि मंडळी जरा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर वगैरे करा माझ्या सर्वांनी. व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. सर्वांनी कमेंट करायला विसरू नका बिलकुल. व्हिडिओ कुठून बघते माझे ते पण सांगा. हाईप द्या जास्तीत जास्त सर्वांनी, हाईप द्यायला विसरू नका. कमेंटच्या पुढे बघा ऑप्शन असेल, तिथून हाईप द्यायचं आहे. सॉरी हाईट बोलले काय, हाईप द्या सर्वांनी नक्की. आणि माझे कंटिन्युअसली ब्लॉग बघत राहा तुम्ही, शॉर्ट्ससुद्धा आणि लॉंगसुद्धा. चेतनला जरा बघूया काय म्हणतोय, देऊन बरोबर झाले का विचारते जरा चेतनला, आहे की नाही. हे पण जरा काढून ठेवूया याच्यामध्ये, नाहीतर मग ते करपायचं वगैरे. खूप दिवसांनी केले असे, आई करते माझी. मला खूप एकदा मला ना थोडं बरं नव्हतं वाटत, आणि मग त्यावेळेला आईने असं बनवलं होतं ना,
माझ्या तोंडाला मस्त अशी टेस्ट आली होती. हे एकदा बनवलेलं मेथीची भाजी त्यापासून मी खायला लागली. हे पण मी त्यापासून खायला लागली, नाही तर नाही आवडायचं. नंतर परत अजून एक कारल्याची भाजी. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, जेव्हा आपण आजारी पडतो आणि आपण त्यावेळेला खातो ना, त्यावेळेला आपल्याला ती नाही का टेस्ट लागते तोंडाला, तसं झालं. आणि त्यावेळेला हे मी खाल्लं होतं, त्यापासून मला आवडायला लागलं हे. तर कोणाकोणाला आवडतं हे असं खायला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि चेतनला जरा बघूया देते मी 2 आता खाण्यासाठी. तर बघूया चेतन काय. चेतन जरा खाऊन बघ, हे टेस्ट करून. लाईट लाव जरा. हे बघ सगळी कसं दिसते तुम्हाला. हा जो पसारा आहे ना, ते सर्व बघू आता काढणार आहे. ते जेव्हा बाहेरचं काढणार ना सगळं, त्याच वेळेला हे सर्व काढणार. पण त्याच्या आधी काय नाही करणार. घर जरा कसं सुटसुटीत असेल तर बरं वाटतं ना. मला ते अजिबातच आवडत नाही. आणि आता रांगोळी घालायची राहिली ती जरा घालून घेते पटकन. मस्त आहे. झालंय का बरोबर मीठ वगैरे? मीठ पण बरोबर मस्त लागतं म्हणजे एक नंबर लागतं. सेम भजी भजीच आहे ती. तर फरक एवढाच भजीसाठी तेल जास्त संपणार, ह्याच्यासाठी कमी लागतं. मस्त लागतं ना. झाकून ठेवून नाही थंड होईल. वाव भजी कसं आपण फ्राय करायला ना तेला हे एक नंबर एक नंबर ममता जेवण बनवत एवढी छान एक्सपर्ट झाली आहे ना. मग तिच्या हातचं आवडतं काही जेवण इकडे बाहेर जात नाही. काही आहे उगाच उगाच ते बोलून फक्त दाखवायचं आहे की नाही, व्हिडिओ पुरतो. खरं सांग बाहेरचं खात पण नाही. आम्ही नाही खात. आम्ही बाहेरचं खाल्लं ना तरी पण पोट वगैरे बिघडतं. आम्हाला चालत नाही. असं क्या असं वाटतं वाक्य पाठ केले ते आहे ना. खरं सांगा केलेत की तुम्हाला वाटतं असेल तर नक्की सांगा. ममता काहीतरी बोलते. काय बोलतेस ममता? आत्ताच आमचं जेवण वगैरे झालं आणि ममता इथे भांडी करते. काय बोलत होती सांग ना. काय बोलत होती तुला? ममता काहीतरी बोलत होती मी आहे ती आहे म्हणून सगळं होत आहे बरोबर, असं निभावलं आहे असं तिचं म्हणणं आहे. पण बरोबर आहे, स्त्री असेल तरच संसार टिकून राहतो ना. स्त्रीचा आधार असला की पटापट आवडत नाही का. आता बघा आता हे फिल्टर आहे ना, हे सांगितलं होतं चेतनला मी सांगते गेल्या 8 महिन्याभरापासून हे पण आपल्याला हे करायचं पण त्याला वेळ नाही मिळत आहे. विचार करा तो मग काय सांगू सांगा. काय नाही आता बदलतो. आता इथं भांडी घासून झाली. मी सांगते कामं लवकर लवकर आवडत असं. चालेल ना. तर सकाळपासून बघा मी किती माझा हात खालीच नाही काय नाही काम. पण मी का नाही बदलला माहितीये, त्यांनी मी विचार केला पूर्णच फिल्टर यावेळी क्लीन करून घ्यायचं. आपण बोलवतो ना बाहेरून, नाही ना कुठे मिळत आहे. पण आम्हाला मिळत नाहीये कारण कधीपासून आम्हाला ते करायचं आहे म्हणजे राहून जात आहे. ते काय आमच्या ते खाली त्यांच्याकडून नंबर घ्यायचा आहे. हो ते पण काय बघतो आम्ही. व्हिडिओ स्टॉप झाला वाटतं मध्ये म्हणून म्हटलं ऍटलीस्ट म्हणजे हे तरी बदलून घेऊया. हो आता तरी बदलून घेतो आम्ही. पडेल ना असं. आणि नंतर मस्त अशी कढी केली होती जेवायला. कढी आणि भजी खूप छान झाला आजचं. आणि जरा हे आहे ना गरमी वगैरे वाढली आहे बाहेर ऊन बघा किती आहे. अनामिका पण इकडे आहे ओरडते. तिला कलिंगड घातलं थोडंसं. मी पण आता कलिंगड खातो. बघूया थोडंसं कामं आवरून घेतो आणि मग घेतली तर आम्ही लाईव्ह घेऊ. हे बघा तिचं काय चालू आहे अनामिकाचं. हे असं ती काही ना काय करते. तो बॉक्स आहे तो साडीचा पूर्ण तिने हे करून टाकलाय चावून चावून. हे बघा इकडे आहे अनामिका. ते मी शोधायला तिकडे गेलो म्हटलं. अनामिका इकडे लपली आहे. ती काय करते माहिती आहे का, इथे ह्या बिया आहेत ना ह्या तिला घातल्यात तिथे तिच्या भांड्यामध्ये, तरी ती त्या नाही खात. त्या पिशवीतल्या फोडून खायला येते बघा. काय करते शोना? शोना काय करतेस पिल्लू? नरम पडणार ते बिया, फोडू नकोस. ते बघा काय चालू आहे बघा तिचं अनामिकाचं. अशी तिची मस्ती चालू असते. ठीक आहे ममताचं आवरून झालं की मी ते बदलतो फिल्टरचं आहे. बघा म्हणजे फायनली बघा हालत बघा. म्हणून मी बोलत नाही. दाखव इकडे दाखव आतमध्ये. भरपूरच घाण आहे बघा. हे बघा माती वगैरे आलेली बघा कसं आहे. म्हणून तर मी मागे लागले होते चेतनच्या. हे 15-20 दिवसापासून मागे लागले होते. हे बघा सांगत होते मी काढ काढ ते काढ. हे बघा असं माती बघा किती घाण झालंय बघा आतमध्ये. बघा बघा किती माती असते बघा. आपण जे पाणी पितो त्याच्यामध्ये कळलं का. हेच तर आहे ना आहे की नाही. बापरे. हे बघा हा देते आता लावण्यासाठी. काय ते मग ते काय करायचं ठेवून बघा.
मग किती शोषलं गेलं त्याच्यामध्ये. ते कोणतरी काहीतरी बोलत होते ना, अशा नाही हा ते पण ते बरोबर बंद आहे कर. ना, वाईट निघतं ना त्याच्यात. बंद कर हा. ते सुकून परत हे करायचं. पण ते काय ते तेवढे थोडी चांगलं थोडी हे होणार आहे किती झालं तरी. तेवढं पण नाही. मग तेच तर एवढं काय करायचं आहे. मग हे बघा ते नाही, हा स्पंज जोपर्यंत हे नाही होत ना तोपर्यंत चालतं. ते पण बरोबर आहे. म्हणजे परत हे होऊ शकतं त्याचं बोलतात. पण काय करायचं एवढं पण हे करून, आहे की नाही. कसं बनवत असतील ना हे बघा किती ताट असतंय बघा. हे बघा स्पंज आणि पाणी तेवढं शोषून घेऊन मग कसं होतं बघा, रेड एकदम लाल. ह्याला आधी पहिले धुवावं लागणार आहे, ते मेन आहे बघा सगळं. काय ते काय विचारू नका. तर मंडळी बघा तेवढे आता सर्व कपडे वगैरे मी जरा घातले आहेत वाळत वगैरे. आत्ताच ते बघा कपडे वगैरे वाळत घातले सर्व. ते बघा आता वाजले काय म्हणतात ते, कपड्यांच्या घड्या केल्यात. हे 2-3 होते, घड्या करून ठेवल्यात. जवळ डोक्याला थोडंसं तेल लावलंय बघा. हे बघा इथे असं. आणि तुम्हाला एक सध्या हे बघा साडीचा बॉक्स आहे. पण त्या बॉक्समध्ये मॅडम काय करतात तुम्हाला दिसतंय का तिकडे आतमध्ये तिने घर केलंय स्वतःसाठी. ते बघा इकडून असं काढलंय, ते फोडलंय पूर्ण तेव्हा दिसतंय. आणि अजून पण बघा ती फोडते बघा. तिचे उद्योग बघा, असे उद्योग असतात ना तिचे. सर्व नाश करायचं बस. हे बघा ते सर्व चालू आहे तिचं. हे अनामिका याच्यामध्ये आतमध्ये दिसते तुम्हाला. ते बघा काय करते ते बघा हाय बघा. असं चालू असतं आमच्याकडे, काय विचार नका. झालं चेतन? आणि चेतनचं पण झालेलं आहे काम. बघा मस्त चेतनने सगळं जरा धुवून वगैरे काढलंय बघा स्वच्छ असं, है ना. त्यांनी मस्त क्लीन केलं हे बघा इकडे पूर्ण असं. बरं मी तर करतेच म्हणा नेहमी, पण फिल्टरला पण चेतन जरा घासून पुसून मस्त केलं हे बघा एकदम. आणि ते पण छानसं हे केलं. आता बघतोय चेतन त्याच्यामध्ये ना पाणी तिथे येते का बघू. ते निनावाला पुढे कर. हां येतंय. ओके येतंय. आणि याच्यामध्ये साबण काढायला पाहिजे. तर अशी जरा सर्व कामं असतात. आणि अजून अनामिकाच्या बिया साफ करायच्या आहेत. बघते आज जर केला तर करेन, नाही तर मग ते उद्याच करेन अनामिकाच्या बिया. असा विचार करतोय, आहे की नाही. पायाशी एकदम जळजळायला लागले काय माहित कशाने. असं उष्णतेमुळे का कशाने काय माहिती, आहे ना. हां तर बघा आताच संध्याकाळ वगैरे झालेली आहे. जरा छानपैकी ना अर्धा तास झोपले होते. आणि मग आता बघा तुम्हाला खरं सांगू, आता काहीतरी मीटिंग आहे. चेतन तिथे गेलेला आहे. जरा जायचं होतं मला बाहेर, पण काही जायला मिळालं नाही. खरंच सांगते तुला. अनामिका मस्त खाऊन पिऊन रेस्ट करते. आणि मी जरा आत्ताच देवाचं वगैरे केलं, जरा हरिपाठ वगैरे. माझं रोजचंच ते सर्व मला करावंच लागतं आणि प्रत्येकाने केलंच पाहिजे. जरा देवाचं सर्व जरा करून वगैरे झालेलं आहे. नाही तर जरा विचार करते काय जेवायला वगैरे बनवू. तर मी दुपारी ते कढी भात वगैरेच बनवली होती ना, तर मी जास्त नव्हती बनवली. उगाच मध्ये जास्त राहिलं की उरतं. मग म्हटलं कसं जेवढ्याच तेवढं संपवलेलं बरं असतं. मग ते काय दुपारीच आम्ही खाल्लं. आणखीन मग त्यानंतर ते बघा तुम्हाला दिसतंय अनामिकाने कसं पकडलं होतं बघा, दिसते का असं पकडते ना मला कुठे काय सांगू तुम्हाला. आणि जायचं होतं जरा स्टेशनला वगैरे बाहेर, पण आता चेतन बघा आता गेलेलं आहे. काय विचारू नका, हे कधी संपणार आहे. वैताग आला मला रिअली, काय सांगू तुम्हाला. कुठे जायला नाही मिळत माहिती आहे का, असं होते सर्व. आणि आता जरा जेवणाचं वगैरे काहीतरी आवरून घेते. आणि आता मी शॉर्ट्स वगैरे बनवले आता थोडेफार, म्हणजे जे मला जमतील असेवाले. आणि आता नंतर आता मी चेतनची वाट बघते आहे, मला शॉर्ट्स बनवायचे आहेत म्हणून. तर आता जेवढंच आवरून घेते थोडंफार काहीतरी. बघते भाकरी भाजी करते किंवा आमटी भात असं काहीतरी करते, असंच साधं असं सिम्पल. आणि मग त्यानंतर मग शॉर्ट्सची तयारी करणार आम्ही, असं सर्व आहे. तर मंडळी अशा प्रकारे बघा सकाळची सर्व कामं चालू आहेत. हे बघा सकाळी जरा भाजी चपाती वगैरे करून झालेली आहे. अशी जरा मस्त हे बघा भाजी बनवली होती मस्त, थोडं रस्सा बटाट्याची. आणि इकडे बघा चेतनला मस्त असं दिलेलं आहे मी छानपैकी. आज एकाच ह्याच्यामध्ये दिलं आहे. हे दिलं आहे जरा गाजर कट करून, हे दिले आहे चटणी. ही कसली आहे चटणी, काय म्हणतात ते, जवस का काय त्याची चटणी आहे बघा. थोडीशीच राहिली होती तर हे जरा संपून टाकायची. हे बघा तिळकुट हां तिळकुट आहे, तिळकुटाची चटणी. हे बघा चपात्या दिल्या आहेत आणि ह्याच्यामध्ये भाजी दिलेली आहे. आणि मस्तपैकी चेतनला सांगते हे पण खाऊन खाल्लंय वाटतं चेतनने. आणि चेतनचा डब्बा जरा आहे बघा मस्तपैकी रेडी झालेला आहे छान असं. तर आता भरते डब्बा वगैरे आणि बाकी सर्व आहे ते आवरून घेते जरा.